अगदी रसरशीत, चवीला भन्नाट आणि दिसायला अप्रतिम अशा इथे आपल्या चंद्रकला बनवून तयार झालेल्या आहेत। नमस्कार, स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। केली ना मग दिवाळीच्या फराळाच्या पदार्थाची तयारी? नसेल केली तर लगेच सुरुवात करा, कारण आज आपल्यासाठी घेऊन येत आहे अगदी रसरशीत पाकातील चंद्रकलाची रेसिपी। अगदी छान अशी ही रेसिपी आहे, चवीला अगदी भन्नाट अशी लागते आणि दिसायला अगदी अप्रतिम अशी। चला तर मग उशीर न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। चंद्रकला बनवण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया साधारण अर्धा चमचा मीठ, 4 चमचे तूप घेतलेला आहे, तर तूप यामध्ये घालूया। रूम टेम्परेचरवरील तूप आहे, अगदी तूप आपल्याला गरम करायची गरज नाही। आता व्यवस्थित याला हे कोट करून घेऊया। जर एखादा पदार्थ आपल्याला अगदी खुसखुशीत बनवायचा असेल तर तुपाचा किंवा मग तेलाचा थंड वापरच करावा, आणि अगदीच जर कुरकुरीत बनवायचा असेल तर मग गरम तेलाचे किंवा गरम तुपाचे आपण मोहन हे पदार्थामध्ये घालू शकतो। तर व्यवस्थित हे चोळून घेऊया। तर तूप इथे आपल्या मैद्याला सर्व असं चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा रवाळ जाणवत आहे। तर आता पाणी टाकून छान असा घट्टसर डो मळून घेऊया। अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, असा सेमी सॉफ्ट डो आपल्याला बनवायचा आहे। तर बाहेरील कोटिंगसाठी लागणारा जो मैदा आहे तो इथे आपला मळून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता सेमी सॉफ्ट असा तो मळला गेलेला आहे। तर आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हा साईडला ठेवूया आणि चंद्रकलेसाठी लागणारा जे सारण आहे ते आता आपण बनवून घेऊया। सारण बनवण्यासाठी इथे मी 1 पाव खवा घेतलेला आहे। खवा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी इथे पॅन मध्ये तो घातलेला आहे। अगदी किसून वगैरे न घेता तसाच घेतलेला आहे। मध्यम आचेवरती खवा परतवून घेऊया। परतत असताना हलकासा त्याला प्रेस करूया, म्हणजे त्यातील मॉइश्चर वगैरे निघून जाईल आणि खवा हा वितळण्याला सुरुवात होईल। 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खवा छान असा पातळ झालेला आहे। तर आता हा पूर्णपणे आपण ड्राय करून घेऊया। जोपर्यंत तो ड्राय होत नाही तोपर्यंत सतत असा हलवत व्यवस्थित त्याला ड्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता यातील जे मॉइश्चर आहे ते हलकसं कमी झालेलं आहे। त्यामध्ये घालूया ड्रायफ्रुट्स। तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहे, साधारण 1 चमचाभर ड्रायफ्रुट्स घातलेले आहे। परत हे जोपर्यंत सुक्क सुक्क आणि कोरडं कोरडं जाणवत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिट पुरेसा होईल। तर जवळपास 4 ते 5 मिनिट आपला खवा इथं परतण्यासाठी मला लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यातील पूर्णपणे मॉइश्चर हे निघून गेलेलं आहे। आणि आपण एक असा गोळा बनवून बघूया। तर छान असा गोळा बनतोय, म्हणजे व्यवस्थित इथं आपला खवा तयार झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खव्याचा रंग सुद्धा अजिबात चेंज झालेला नाही, कारण आपण अगदी मंद गॅसवरती हा खवा परतून घेतलेला आहे। आता हा खवा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। पूर्णपणे गार केल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे, म्हणजे मग स्टफिंग हे असं चिपचिपीत होणार नाही किंवा अगदी असं स्टिकी होणार नाही। त्यासाठी संपूर्णपणे आधी गार करून घ्यायचं आहे। साखरेचा पाक बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि आता 3 पाव आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे साधारण अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त। तर याच कपाने मी साखर मोजून घेतलेली होती। साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि आपले ड्रॉप हे अगदी पटापट पडतायत। तर आपला पाक अजून व्हायचा आहे, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे आणि कमीत कमी 5 मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे। साधारण एकतारी पाक आपल्याला बनवायचा आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असल्यावर त्यासाठी एकतारी पाक हा लागतो। अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। 5 मिनिट आपण आपला पाक जो आहे तो मध्यम आचेवरती शिजवून घेतलेला आहे। एक वेळ चेक करून बघूया आणि तुम्ही इथे बघू शकता हलकासा तार तुटतोय, म्हणजे आपला पाक होण्याच्या मार्गावरती आहे। अगदी जवळून दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल। आणि इथे जे ड्रॉप आहे ते देखील आता अगदी असे हळूहळू पडताना जाणवत आहे, कारण गुलाबजामसाठी हलकासा पाक लागतो। अगदी एकतारी वगैरे बनवण्याची गरज भासत नाही, पण चंद्रकला किंवा बालुशाही किंवा इतर कुठलेही स्वीट पदार्थ बनवताना आपल्याला एकतारी पाकाची आवश्यकता असते, म्हणजे तो पाक अगदी व्यवस्थित त्यामध्ये मुरतो। जर अगदी पातळ पाक केला
तर जे बाहेरील कोटिंग आहे ते अगदी मऊ पडण्याचे चान्सेस असतात आणि जर घट्ट पाक झाला 1 तारीपेक्षा जास्त तर मग पाक आतपर्यंत व्यवस्थित मुरत नाही. त्यामुळे 1 तारी पाक गरजेचा आहे. यामध्ये घालूया अगदी किंचित खाण्याचा रंग. तर इथे केशरी रंग मी वापरलेला आहे. तुम्ही हवं तर केशर देखील वापरू शकता. आणि अगदी पाव चमचा वेलची पूड. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. केशरी रंग घातल्यामुळे अगदी मार्केटसारखी चंद्रकला आपली दिसण्यास मदत होईल. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असा पाक बनवून तयार झाला आहे. पाक इथे आपण झाकून ठेवूया आणि खव्याचं मिश्रण कसं झालंय ते एक वेळ बघूया. तुम्ही बघू शकता छान असा मोकळा मोकळा झालाय. अगदीच असा सुट्टा सुट्टा जाणवत आहे. अजिबात त्याला मॉइश्चर वगैरे राहिलेलं नाही आणि गार देखील झालेला आहे. तर असाच खवा आपल्याला हवाय. जर आपण अगदी गरमागरम खव्यामध्ये साखर घातली तर मग त्याला अगदी पाणी सुटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर आता यामध्ये घालूया अर्धा कप पिठी साखर. साधारण 4 ते 5 चमचे पिठी साखरचे घालायचे आहे. आणि अगदी पाव चमचा घालूया वेलची पूड अगदी छान स्वाद येण्यासाठी. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पिठी साखर घातली तरी याला पाणी सुटणार नाही कारण यातील मॉइश्चर पूर्णपणे गेलेला आहे आणि पूर्णपणे गार देखील झालेला आहे. तर व्यवस्थित पिठी साखर यामध्ये चोळून घेऊया. साखर व्यवस्थित मिसळून झालेली आहे आणि छान असं ते एकजीव झालेली आहे. तर इथे आपलं सारण हे तयार झालेलं आहे. तर आता आपण चंद्रकला बनवायला घेऊया. पीठ एक वेळ आपण चेक करूया आणि आपला गोळा छान असा मुरलेला आहे. व्यवस्थित असा तो भिजून तयार झालेला आहे. तर आता आपण एक वेळ याला असं व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे तो एकसारखं होईल. आता आपण 2 भागामध्ये ते डिवाइड करूया आणि त्याला एक गोळा आपला हा साईडला झाकून ठेवूया. पोळीसारखी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि मग कटोरीच्या सहाय्याने आपण त्याला कट देखील करूया. अगदी पीठ वगैरे लावण्याची गरज नाही कारण पीठ आपलं अगदी व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे. छान असं मुरलेलं आहे. तर आता व्यवस्थित थिकनेसची आपण याची पोळी लाटून घेऊया. पोळी ही मोठी लाटून तयार झालेली आहे आणि तुम्ही थिकनेस त्याचा बघू शकता. पुरी ज्याप्रमाणे आपण बनवतो त्या पद्धतीचा थिकनेस इथे आपल्या पोळीला मोठा आलेला आहे. तर आता कटोरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घेऊया. तुम्ही हवं तर डब्याच्या सहाय्याने देखील कट करू शकता. डब्याचं जे वरती झाकण असतं ते किंवा मग कटोरीच्या सहाय्याने अगदी धारदार जर कटोरी असेल तर त्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर साधारण जेवढ्या यामध्ये पुऱ्या निघतील तेवढ्या आपण पुऱ्या काढून घेऊया. आता राहिलेल्या ह्या ज्या कडा आहेत ह्या आपण काढून घेऊया. आणि इथे 4 ह्या आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. हलकसं आपल्याला त्यावरती असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या कडा ज्या साईडच्या आहेत त्या अगदी जाड अशा असतात कट केल्यानंतर. त्यामुळे त्या पातळ व्हायला मदत होईल. तर 2च पुऱ्या इथे मी ठेवते आणि राहिलेल्या 2 पुऱ्या ह्या झाकून ठेवते म्हणजे त्या अगदी व्यवस्थित राहतील. कॉर्नर आहेत, एजेस आहेत, त्याला थोडं पाणी लावून घेऊया म्हणजे त्या व्यवस्थित सील होतील. अगदी करंजीला ज्याप्रमाणे आपण सील करतो त्याच पद्धतीने सील करायचं आहे. आपण खवा बनवून घेतला होता तर त्याचा असा छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे म्हणजे तो स्टफिंगसाठी अगदी सोपा पडतो. अगदी मधोमध ठेवायचा आहे. आणि राहिलेली पुरी आता यावरती अशी घालूया आणि व्यवस्थित आपल्याला कडांनी ते प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथं काटेरी चमच्याच्या सहाय्याने देखील हे अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घेऊ शकता म्हणजे मग त्या कडा सुटणार नाहीत. बघू शकता पूर्णपणे आपली दुसरी जी पुरी आहे ती सील करून झालेली आहे. तर आता अगदी व्यवस्थित सील झाल्यानंतर आपण याला मुरड घालूया. तर मुरड घालताना सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला हे आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि हलकंसं बाहेर ओढून परत आपल्याला एक एक बोटाचं अंतर ठेवून असं अशा पद्धतीने मुरड घालायची आहे. अगदीच तुम्हाला ह्या पद्धतीने जर जमली नाही तर मग करंजीच्या साच्यामध्ये घालून देखील तुम्ही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मुरड झालेली आहे. तर अशाच पद्धतीने सर्व आता आपण चंद्रकला बनवून घेऊया. इथे मी तेल हे गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती आणि त्यानंतर मध्यम आचेवरती अगदी ते फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण तयार केलेली चंद्रकला या तेलामध्ये सोडूया. तुम्ही बघू शकता टाकल्या अजिबात वरती येत नाही आहे. याचा अर्थ तेल अगदीच गरम असं नाही आणि अगदीच थंड देखील नाही आहे. तर आता आपण यामध्ये बसतील तेवढ्या चंद्रकला यामध्ये सोडूया
तर साधारण 3 चंद्रकला इथे मी सोडते आणि अगदी मध्यम आचेवरती आपल्याला खालची बाजू कमीत कमी 3 ते 4 मिनिट अगदी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट इथे झालेले आहे आणि आता आपण आपली जी चंद्रकला आहे ती पलटी करून घेऊया. अगदी ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने इझिली ती पलटी होते. आणि आता परत खालची जी बाजू आहे ती सुद्धा 3 ते 4 मिनिट छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ती फ्राय करून घेऊया. अगदी कमीत कमी लोएस्ट फ्लेमवरती आपल्याला ह्या चंद्रकला फ्राय करून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असा सुरेख रंग आलेला आहे. एक वेळ पलटी करून घेऊया आणि 1-6 मिनिट परत हे होऊ देऊया. दोन्ही साईडनी मस्त सुरेख रंग आलेला आहे. तर आता चंद्रकला काढून घेऊया. इथेच आपल्याला संपूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि जो पाक आहे तो हलकासा कोमट हवा, कारण आपण पाक बऱ्याच वेळचा बनवून ठेवलेला आहे. छान असा सुरेख रंग आलेला आहे. तर अगदी कोमट असलेल्या साखरेच्या पाकामध्ये लगेच ह्या चंद्रकला घालूया. या पाकामध्ये अशा सोक करायला ठेवूया. तर साधारण खालची बाजू 1 ते 2 मिनिट ठेवायची आहे सोक करायला आणि त्यानंतर आपण ते पलटी करून घेऊया. खालची बाजू व्यवस्थित सोक करून झाल्यानंतर आपण त्याला पलटी करून घेऊया. वरतून हलकसं सिरप यावरती घालूया. दिसतानाच अगदी खुसखुशीत अशी चंद्रकला इथे आपली दिसत आहे. वरतून हलकसं सिरप घालूया आणि खालून 1-6 मिनिट सोक करून झाल्यानंतर परत त्याला पलटी करून घेऊया. तोपर्यंत आपण राहिलेली बॅच सुद्धा फ्राय करून घेऊया. आता राहिलेले फ्राय करून घेऊया. तेलाचं टेम्परेचर जर जास्त असेल तर तेलाचं टेम्परेचर कमी करून त्यानंतर त्या फ्राय करायच्या आहेत. तर एक बाजू व्यवस्थित सोक करून झाल्यानंतर आता त्याला पलटी करून घेऊया. अगदी अलगद अशी पलटी करून घ्यायची आहे आणि वरतून थोडंसं सिरप हे घालूया. चंद्रकला इथे छान अशा सोक करून झालेल्या आहे. अगदी जास्त वेळ देखील ठेवण्याची गरज नाही, नाहीतर मग त्या अगदीच मऊ अशा पडतील. तर आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपल्या सर्व चंद्रकला हे बनवून तयार झालेले आहे. अगदीच सुरेख अशा दिसत आहे. तर लगेच प्लेटिंग करूया. एक अगदी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आतमध्ये छान असं खव्याचं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि बाहेरून छान असं क्रिस्पी दिसत आहे. चवीला तर अगदी भन्नाट अशा इथे आपल्या चंद्रकला बनवून तयार झालेल्या आहेत. तर अगदी स्वादिष्ट अशी आपली चंद्रकलाची रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा आणि दिवाळीच्या फराळाच्या पदार्थाला सुरुवात करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बनवत रहा, खात रहा आणि स्वाद भरारी देखील बघत रहा.